जेवढा वेळ आपल्याला भात लावायला किंवा खिचडी लावायला लागतो ना, अगदी तेवढ्याच वेळात तुम्ही वर्षभर टिकतील असे खमंग, क्रिस्पी, कुरकुरीत आणि चौपट ते पाचपट फुलणारे जे कुरकुरे आहेत, मुलांच्या आवडीचा जो खाऊ आहे, तो घरीच बनवू शकतो. 1 वाटी रेशनच्या तांदळापासून एकदम क्रिस्पी, कुरकुरीत असे हे अजिबात तेलकट न होणारे कुरकुरे तयार होतात आणि आपल्याला फक्त कुकरला भात शिजवून घ्यायचा आहे. थोडीशी वेगळी युनिक अशी पद्धत आहे. अजिबात बिघडण्याचं कारणच नाही आहे, कारण सगळी जी रेसिपी आहे टोटल तुम्हाला मेजरमेंट सहित सगळ्या टिप्स सहित दिलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे वर्षभर टिकणारे तांदळाचे कुरकुरीत क्रिस्पी असे कुरकुरे बनवण्यासाठी मी इथे 1 कप भरून घेतला आहे रेशनचा तांदूळ. याऐवजी तुम्ही कुठलाही जाड जुना तांदूळ घेऊ शकता. नवीन असलेला तांदूळ जो असतो त्यामध्ये स्टार्च जास्त असतं, चिकट होतो, त्यामुळे आपल्याला जुना तांदूळ घ्यायचा आहे. रेशनचा तांदूळ मी इथे घेतलेला आहे. स्वच्छ 1 ते 2 वेळेस पाण्याने आपण धुवून घेऊया. आता मी इथे स्वच्छ पाण्याने याला धुतलं आहे. तर हे काम आपल्याला रात्री करायचं आहे, म्हणजे आदल्या दिवशी. जर तुम्हाला उद्या कुरकुरे बनवायचे असतील तर आदल्या दिवशी रात्रीच आपल्याला हे तांदूळ रात्रभर पाण्यात असे भिजत घालायचे. आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी याला उघडून बघूया. बघू शकता अशा पद्धतीने तांदूळ मस्त पाण्यामध्ये भिजलेला आहे, सोक झालाय आणि रंगही याचा बऱ्यापैकी पांढरा शुभ्र झालाय. तर आता हे पाणी आपण काढून टाकूया आणि गॅसवरती आपण आता इथे कुकर ठेवलेला आहे. तर आता कुकरमध्ये आपल्याला हा जो तांदूळ आहे तो भाताप्रमाणे शिजवून घ्यायचा आहे. पण 1 वाटी तांदळासाठी किंवा 1 कप तांदळासाठी आपल्याला पाणी किती घालायचं ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर आपण जर 1 वाटी तांदूळ घेतला असेल तर त्याच्या 5 पट, म्हणजे मी इथे 5 कप पाणी घालते. याच कपाने आपण 1 कप तांदूळ घेतला होता, तर आता मी 5 कप इथे पाणी कुकरमध्ये गरम होण्यासाठी ठेवलं आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ, म्हणजे जवळपास मी इथे अर्धा टीस्पून मीठ घातलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पापडखार. पापडखार तुम्हाला कुठल्याही किराणा शॉपमध्ये, ग्रोसरी शॉपमध्ये आरामात मिळून जाईल. पापडामध्ये सुद्धा हा यूज होतो, खिच्या पापडमध्ये सुद्धा हा वापरला जातो. अर्धा चमचा मी इथे हा जो पापडखार आहे तो घातलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाव चमचा इथे घालायचा आहे खाण्याचा सोडा. जर तुम्हाला पापडखार मिळाला नाही मंडळी, तर तुम्ही अर्धा चमचा इथे सोडा घालायचा आहे, म्हणजे सोड्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आहे. पण पापडखार आता या उन्हाळी वाळवणाच्या सीझनमध्ये सगळ्या किराणा दुकानांमध्ये तुम्हाला आरामात मिळून जाईल. आता छान आपण हे जे पाणी आहे त्याला एक उकळी काढून घेणार आहोत. त्यासोबतच आपण या कुरकुऱ्यांमध्ये थोडासा फ्लेवरसाठी मी इथे ओवा घालत आहे. पाव चमचा ओवा घातला आहे. जर तुम्हाला आवडत नसेल ओवा तर नाही घातला तरी चालेल. आता आपण रात्रभर भिजवून घेतलेले जे तांदूळ आहे ते मी चाळणीवरती निथळत ठेवलेले होते, ते याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता आपण एकदा याला मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळं मीठ वगैरे सगळं तांदळामध्ये छान मिक्स होईल. आणि आता आपण कुकरचं झाकण बंद करून ह्याच्या मस्त 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहोत. कुकरची फ्लेम खूप जास्त हाय करू नका, नाहीतर मग पाणी याच्यामध्ये भरपूर असल्यामुळे पाणी बाहेर येतं. आपल्याला छान 15 ते 16 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. कुकरच्या शिट्ट्या कितीही भराभर झाल्या तरी लो फ्लेमवरती आपल्याला याला 15 ते 16 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आणि छान वाफ पूर्ण आपोआप निघून गेली की मग आपण कुकरचं झाकण खोलून अशा पद्धतीने एकदा हे जे मिश्रण आहे ते घोटून घेणार आहोत. पाणी याच्यामध्ये भरपूर असल्यामुळे तांदळाचे जे दाणे आहेत ते आपल्याला अख्खे दिसणार नाहीत, कारण मस्त मॅश होतं. हे एकदम सॉफ्ट आपला तांदूळ इथे शिजलेला आहे. गरम गरम असतानाच आपल्याला विस्करच्या मदतीने अशा पद्धतीने हे छान घोटून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये तांदळाचे खूप जास्त दाणे नाही राहिले पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. आता आपण हे जे मिश्रण आहे थोडंसं 5 मिनटासाठी थंड करून घेतलं आहे. त्यानंतर आपण एक पायपिंग बॅग इथे घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे कुरकुऱ्यांचं जे मिश्रण आहे ते घालून आपण याचे मस्त कुरकुरे तयार करू शकतो. फक्त काळजी एका गोष्टीची घ्यायची आहे मंडळी, हे जे मिश्रण आहे कुरकुऱ्यांसाठीचं हे खूप जास्त गरम नको. कुकर खोलल्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये हे घातले असं करू नका, कारण पायपिंग बॅग ही प्लास्टिकची असते तर ती मध्येच फाटू शकते. त्यामुळे थोडंसं आपलं मिश्रण इथे हलकंसं कोमट होऊ द्यायचं 5 ते 7 मिनटं आणि नंतर आपण या पिशवीमध्ये भरून अशा पद्धतीने, किंवा पायपिंग बॅग घ्या, दुधाची पिशवी स्वच्छ धुवून घ्या, किंवा मग चकलीचा साचा असेल त्यामध्ये घालून हे कुरकुरे बनवले तरीही चालेल. पेन्सिलच्या आकाराचे कुरकुरे तयार झाले पाहिजे एवढ्या आकाराचं समोर छेद करून मी घेतलेला आहे. पायपिंग बॅग कट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण एका प्लास्टिकच्या शीटवरती अशा पद्धतीने तुम्हाला ज्या आकारात आवडत असेल, गोल, त्रिकोणी, चौकोनी किंवा मग अशा सरळ रेषा मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान मार्केटसारखा आपल्या कुरकुऱ्यांना इथे लुक येतो. तर हे कुरकुरे बनवणं खूप जास्त सोपं आहे. इथे फक्त 1 कप तांदूळ वापरले होते मंडळी आणि भरपूर असे कुरकुरे 1 कप तांदळामध्येच तयार झालेले आहे. शिवाय हे वर्षभर टिकतात सुद्धा. तर आता मस्त 1 दिवस कडक उन्हामध्ये आपण हे कुरकुरे जे आहेत ते वाळवून घेणार आहोत. दुसऱ्या दिवशी वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आहे, आपोआप प्लास्टिकची शीट सोडतंय आणि मस्त छान कडक उन्हामध्ये हे वाळवून आता तयार आहे. आता हे जे कुरकुरे आहेत आपण वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो, अजिबात खराब होत नाही. यामध्ये मॉइश्चर वगैरे नाही राहिलं पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. कुरकुरे आता वाळल्यानंतर एका
प्लेटमध्ये मी काढून घेतलेत. आता हे जे कुरकुरे आहेत बघू शकता, मस्त छान लांबसडक असे कडक उन्हामध्ये वाळून तयार आहेत. अजिबात तुटत नाहीत, हे खूप जास्त डेलिकेट नसतात, हे मस्त तुम्ही साठवून ठेवू शकता, याचा चुरासुद्धा होत नाही. तर आता मी हे कुरकुरे तुम्हाला गरमागरम तेलामध्ये तळून दाखवते. तर तेलात टाकल्यानंतर लगेचच बघू शकता तिप्पट ते चौपट आपले हे कुरकुरे छान फुलत आहेत आणि मस्त याला रंगसुद्धा आलेला आहे. छान ओव्याचा याच्यामध्ये फ्लेवरसुद्धा आहे. जर तुम्हाला मिरची आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा चिरून कट करून बारीक पेस्ट घालू शकता आणि कोथिंबीर घालू शकता, तीळ घालू शकता. तुम्हाला जे आवडेल ते व्हेरिएशन्स याच्यामध्ये करू शकता. अशा पद्धतीने आपले हे मस्त चौपट ते पाचपट फुलणारे जे कुरकुरे आहेत ते मी इथे तळून एका प्लेटमध्ये काढून घेतलेत. यावरती आवडेल तो कोरडा सुका मसाला फ्लेवरसाठी घालू शकता. मी लाल मिरची पावडर थोडीशी भुरभुरून घेते आहे. आणि हे जे कुरकुरे आहेत मुलांना इतके आवडतील की बाहेरचे कुरकुरे किंवा चिप्स मुलं यानंतर मागणारसुद्धा नाहीत. इतके जास्त खमंग आणि खुसखुशीत होतात. याचा आवाज तुम्हाला एकदा दाखवते. आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल मंडळी की किती छान क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेत, अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत. तर एकदा अशा पद्धतीने भात शिजवायला किंवा खिचडी शिजवायला जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळात आपले हे कुरकुरे बनवून तयार होतात. ही युनिक अशी वेगळी अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.